या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. सध्या तालुक्यात ढगाळ हवामान व बेसुमार धुक्यामुळे शेतातील कांदा व इतर पिकांवर बुरशी, सुकवा यांसारख्या रोगांचे संक्रमण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर महागड्या औषध फवारणीची वेळ आल्याने तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हजारो लाखो रुपये पिकांसाठी खर्च करूनही बदलत्या हवामानामुळे डोळ्यासमोर पिके कोमेजून जात आहे. टोमॅटो खराब होत आहे. कांद्याच्या पिकांची हिरवीगार पातं अक्षरशः वाळून जात आहे. मोला महागाची कीटकनाशके फवारणीचे कित्येक हात देऊनही दाट धुके व ढगाळ वातावरण चादरीमुळे पिके कशी वाचवायची असा सवाल नांदूर शिंगोटे परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. परिसरातील भाजीपाला पिके या वातावरणामुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाही. त्यामुळे उभी पिके उसनवारी सावकारीमुळे उद्ध्वस्त होत आहे. द्राक्ष, कांदा काढणीसाठी सुरुवात झाली असली तरी प्रतवारी घसरल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी कसा फेडायचा या चिंतेत येथील शेतकरी वावरत आहे. SN न्यूजसाठी प्रकाश शेळके. 8 ते 10 दिवसापासून सारखं ढगाळ हवामान वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये या कांद्या रोगावर जो काही रोग आला आहे, या मावा, तुडतुडे आणि करपा याच्यामुळं उत्पादनामध्ये घट होती आणि त्याच्यामुळे ते बाजार जास्त वाढले. पण सर्वसाधारण माणसांना, नोकर स्टॉपवाल्याला वाटतं की बाजार खूप गगनाला भिडले. पण तो कांदा 1 किलो कांदा पिकवायला जवळ 300 रुपये खर्च येतोय. हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो 300 रुपये खर्च येऊन 100च रुपये कांद्याला बाजार मिळतोय तर मग खाणाऱ्यानं थोडासा विचार केला पाहिजे हवामानाचा, शेतकऱ्याचा. त्याला खतं काय लागा, त्या फवारे, औषधं, सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. खर्च किती शेतकऱ्याकडून किती होतोय किती नाही, त्या गोष्टीचा विचार करूनच मग बंबाबंब करा ना तुम्ही बाजार वाढले म्हणून. आणि शेतकऱ्याला 4 रुपये मिळाले तर आज तो सगळ्यांचा पोशिंदा आहे. त्याला जर 4 रुपये मिळाले तर सर्वांनी आनंद मानला पाहिजे ना. त्याच्यामध्ये तुम्हाला 7वं वेतन 8वं वेतन हे मिळालं तर ते चालतंय आणि शेतकऱ्याला 4 रुपये मिळायला लागले तर तिकून ओरड करायची. या ढगाळ वातावरणामध्ये आम्ही स्टार फवारले, कॅब्रिटॉप फवारला आहे. कॅब्रिटॉपची एक 400 ग्रॅमची बाटली ती 1050 रुपयाला आहे आणि आम्ही स्टारची 100 मिलीची बाटली ती 800 ते 900 रुपयाला आहे. तुम्ही किती दिवसाला फवारा देता सध्या? आम्ही 6 दिवसा मिळून एक फवारा देतोय, 3 दिवसा मिळून एक फवारा देतोय. वातावरण 8 दिवसापासून? वातावरण 8 दिवसापासून, 8 दिवसामध्ये आमचे 4 फवारे झाले. 4 फवाऱ्याचे 10,000 रुपये बिल झालेलं आहे. भविष्यात या कांद्यांचा मग फायदा होईल का नाही काही? आता ते पुढचे निसर्गावर सर्व अवलंबून. हे ढगाळ हवामान जर राहिलं तर कांद्याचं काय खरं नाही. केलेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल आहे. म्हणजे तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे? आमच्यावर कर्जाचा डोंगर वाढलेलाच आहे. आणि शेतकरी आता तुम्हाला 2-2 लाख रुपये शासनाने हे केलेले आहे, त्याचं काय? ते शासनाने दिलेले, पण पहिलेच आम्ही इकडंच 3-3 लाख रुपये खर्च करून बसलेलो आहे. हे तर मिळायला पाहिजे ना. साधारण 1 एकराला 60 ते 70 हजार रुपये खर्च आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर वातावरणाच्या संदर्भात? आता वातावरणाच्या संदर्भात आता ते काय कोणाच्या याच्यामध्ये नाही ना, आमच्या हातात नाही आणि तुमच्या हातात नाही. ईश्वराची कृपा आहे ती.